ग्रामीण शहरी किंवा गरीब श्रीमंत, आहे रे नाही रे या वर्गाला समान संधी उपलब्ध करून देणे हे तंत्रज्ञानाचं खूप महत्वाचं काम आहे. हा जो सगळा प्रकार आहे तो जर का ऑटोमेट झाला आणि जर शिक्षक हा मुलांच्या भावनिक पातळीवर त्यांना जर मदत करायला लागला की ज्याच्यासाठी त्याला आता भरपूर वेळ आहे, तर उलट शिक्षणाची पातळी वाढेल. पण गुगल प्लस प्लस पर्यंत जायचं असेल तर क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, सोशल अवेअरनेस, सेल्फ डिस्कव्हरी, जनरल नॉलेज, थॉट लिडरशिप हे आपल्याकडे यायला लागेल. यापुढचं गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट भारतात तयार होण्यासाठीची जी अंगी आहे ती शिक्षणाच्या चौकात हरवली होती आणि आपण भलत्या चौकात त्याची उत्तरं शोधत होतो 34 वर्ष. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज बिहाइंड द सीन्स मध्ये आपल्या बरोबर आहेत डॉक्टर भूषण केळकर सर. सर, तुमचं मनापासून स्वागत आमच्या चॅनेलवरती. लॉकडाऊनच्या आधीचा नमस्कार. स्टुडिओतला शेवटचा इंटरव्ह्यू आपण केळकर सरांबरोबर केला होता. त्यानंतर कोरोना आला, लॉकडाऊन झाला आणि आज 5 महिन्यानं आपण सरांशी परत बोलतो. त्यावेळेचा सरांचा इंटरव्ह्यू प्रचंड गाजला. त्यामुळं आज त्याच प्रश्न पुन्हा एकदा उभे राहिलेत वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये. सरांचा शिक्षण, उद्योग आणि रिसर्च या तिन्ही क्षेत्राशी संबंध आहे. तर असा माणूस जो जर्नलिस्ट अंगानं आज नवं शिक्षण धोरण, कोरोना नंतरच्या उभ्या राहिलेले नवीन प्रश्न, नोकऱ्या, चॅलेंजेस या सगळ्या विषयी आपण आज सरांशी गप्पा मारणार आहोत. सर, मला माझा पहिला प्रश्न अगदी स्वाभाविक आहे की गेल्याच आठवड्यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली. जवळपास 34 वर्षानं बदल झाला. आम्ही त्याच्यावरती अभय चेरे सरांशी बोललो. ते चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत. सरकारची एकूणच सरकार म्हणून भूमिका आहे ती त्यांनी मांडली. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शिक्षण क्षेत्राशी तुम्ही संपर्कात आहात, उद्योग क्षेत्राशी संपर्कात आहात आणि एम्प्लॉयबल युथ घडवणे हा एक महत्वाचा तुमच्या कामाचा भाग आहे. तर या एम्प्लॉयबल युथ या पॅरामीटर वरती ह्या शिक्षण पॉलिसी बद्दल तुमचं मत काय, नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल? सर्वप्रथम विनायक, नेहमीप्रमाणे तुला धन्यवाद या अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायला संधी दिल्याबद्दल. आणि एक खूप आनंदाची गोष्ट म्हणजे की ही जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे जी 34 वर्षानंतर तू म्हणलास तशी आली आहे, ही बऱ्यापैकी आमूलाग्र बदल घडवणारी प्रणाली आहे. आणि ती फक्त शिक्षणात नाही तर ती एम्प्लॉयमेंट, रोजगार क्षमता, रोजगार निर्मिती याच्यामध्ये पण खूप आमूलाग्र बदल करेल. तर त्याचे काही आयाम मी तुला सांगू इच्छितो या निमित्ताने. पहिलं म्हणजे की एक चांगली गोष्ट, मागच्या वर्षी कस्तुरीरंगन ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती त्यांच्या एका सभेला आमंत्रणावरून जायची संधी मला मिळाली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी या शिक्षण पद्धतीचं जे वर्णन केलं ते मला खूप आवडलं. ते पण आपल्या सर्व श्रोत्यांना कळावं म्हणून मी सांगतो. त्यांनी म्हटलं त्याला लाईट बट टाईट. आणि याच्यामध्ये बरंच काही सामावलेलं आहे की याच्यामध्ये तुम्हाला खूप फ्रीडम आहे, खूप मोकळीक आहे, परंतु ती स्वैर नाही. त्याच्यामध्ये काही एकच सूत्रता आहे आणि ती सुसूत्रता असताना तुम्हाला मिळालेलं फ्रीडम, असं त्यांनी लाईट बट टाईट असं छान वर्णन केलं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या श्रोत्यांपर्यंत हे पोहोचवावं. त्याच्यामध्ये महत्वाचं आहे, विशेषतः एम्प्लॉयमेंटच्या रिलेटेड जे भाग आहेत ते तुझ्या समोर मांडतो. पहिली गोष्ट जी मला वाटते आहे महत्वाची ती म्हणजे इंटरडिसिप्लिनरी किंवा ट्रान्सडिसिप्लिनरी. आधी आपल्या ज्या शाखानिहाय पद्धत जी होती त्याच्यापेक्षा आता त्याच्यामध्ये बदल होऊन तुम्हाला मेजर आणि मायनर म्हणजे एक प्रमुख पदवी आणि एक दुय्यम पदवी असं तुम्हाला घेता येऊ शकेल. तुला मी एक स्लाइड दाखवतो की जी स्लाइड मी गेली 10 वर्ष दाखवत आलेलो आहे. आणि त्या स्लाइडवर आपल्याला असं दिसेल, आणि जेव्हा जेव्हा मी ही स्लाइड दाखवलेली आहे त्या वेळेला लोकांना खूपच इंटरेस्टिंग वाटलेलं आहे. दिस इज अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी. याच्यामधलं हे ब्रोशर आहे आणि त्या ब्रोशरमध्ये एक पेज सॉरेंटिनो नावाच्या मुलीचं वर्णन आहे. आणि त्याच्यामध्ये 2015 मध्ये ग्रॅज्युएट होणारी ही मुलगी, मेजर तिचं आहे ह्युमन बायोलॉजी, जीवशास्त्र, मानवी जीवशास्त्र, आणि तिचं मायनर आहे फाईन आर्ट्स ड्रॉइंग. म्हणजे हे जेव्हा मी माझ्या स्लाइड्स मध्ये दाखवायचो तेव्हा बहुतांशी लोकांना वाटायला लागायचं की हे काहीतरी सटकलंय, म्हणजे हे बरोबर नाहीये. हे आर्ट्स का सायन्स का कॉमर्स हे तुम्ही पहिले सांगा. हे जर आपण भारतीय विद्यापीठांमध्ये दाखवलं असतं तर बहुतांशी लोकांना भोवळ आली असते आणि त्यांना कांदा हुंगवायला लागला असतं.
की तुम्ही आधी नीट ठरवा आर्ट्स, सायन्स का कॉमर्स. आणि हा प्रकार जो भारताच्या बाहेर विशेषतः प्रगत राष्ट्रांमध्ये खूप काळ अस्तित्वात आहे, की ज्याचे अनेक फायदे गेली कित्येक वर्ष ती राष्ट्र उपभोगतायत, ते आता आपल्याकडे येऊ घातलंय. आणि हा मला वाटतं सगळ्यात महत्वाचा भाग जो आपल्या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये आहे. आणि माझं तर गेली 10 वर्ष समुपदेशन किंवा काउन्सिलिंग करताना पालकांना सुद्धा हे सांगणं असायचं की एखादा मुलगा किंवा मुलगी हे बीकॉम किंवा एमटेक हे करण्याचं सटवीनं कपाळावर लिहून आलेलं नसतं. त्यामुळे आपण मुळात हे विचारणं आणि आग्रह धरणं सोडून देऊया की ह्यांनी आर्ट्स, सायन्स का कॉमर्स. आणि हे 10 वर्षापूर्वीपासून मी बोलतोय, याचं कारण मी ते परदेशात बघितलंय, अनुभवलंय आणि त्याचा खूप फायदा पण बघितलाय. तर मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा जो बदल मला जो याच्यावर जाणवतोय तो म्हणजे इंटरडिसिप्लिनरी. आता याचा उपयोग कसा होईल हे जर आपण पटकन बघितलं, समजा आत्ताचा आपण कोविड-19चा लॉकडाऊन बघितला. सगळ्यांना माहिती आहे की हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ही बऱ्यापैकी आता झोपलेली आहे. तर समजा मी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री करत असेल मेजर, परंतु त्याचबरोबर मी फायनान्सची मायनर डिग्री पण करत असेल, तर मला निदान फायनान्समध्ये काही ना काहीतरी पोटापुरतं तरी कमावता येऊ शकलं असतं. पण मी जर फक्त हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेऊन बाहेर पडलो तर मी झोपलो ना, कारण कुठलं हॉटेल उघडं नाहीये, कुठली रेस्टॉरंट उघडं नाहीये, मी करणार काय? तर मला असं वाटतं की हे जे मोठी तरलता जी इंटरडिसिप्लिनरी मध्ये आलेली ती खूप. दुसरा फॅक्टर जो मला वाटतो उद्योजकतेच्या अंगाने किंवा रोजगार क्षमतेच्या अंगाने ती म्हणजे मल्टी एंट्री मल्टी एक्झिट हा जो प्रकार आहे तो, की क्रेडिट बँक मुळामध्ये तयार झालेली आहे, की डिजी लॉकरच्या मुळे आपल्याला उपलब्ध असेल. आणि एका कॉलेजमधनं दुसऱ्या कॉलेजमध्ये सेकंड टू थर्ड इयर जाताना हेच क्रेडिट्स मी ट्रान्सफर करू शकतो. जसं आपण एखादा फोन नंबर तोच राहतो पण आपला आपण प्रोव्हायडर बदलतो, तशी जी पोर्टेबिलिटी आहे ती आता आपल्याकडे क्रेडिट बँकनी येऊ शकते. मी तुला उदाहरण सांगतो याचा फायदा कसा होईल. एक 2-3 महिन्यापूर्वीच एक आई वडील आणि त्यांचा मुलगा आलेले होते काउन्सिलिंगसाठी. मान खाली घातलेली, भयंकर टेम्परेचर वाढलेलं घराचं, आणि त्यांचं म्हणणं होतं की हा मुलगा दुसरं वर्षाला आहे इंजिनिअरिंगच्या आणि आता ऍक्च्युली कॅलेंडर 3रं वर्ष त्याचं चालू आहे. आता ह्यांनी कंटिन्यू करावं का त्याला खरं तर इंटरेस्ट सायकोलॉजीमध्ये आहे, तर त्यांनी हे सगळी 3 वर्ष सोडून द्यावी आणि BA सायकोलॉजीला ऍडमिशन घ्यावी 12वीच्या बळावर. तर आता हा प्रश्न मल्टी एंट्री मल्टी एक्झिटला येणार नाही. म्हणजे जे सापशिडीचा आपण लहानपणी गेम खेळायचो बघ, की 99ला गेल्यानंतर एक साप मोठा आव असून असायचा आणि तिथं गेलं तर थेट आपण 2 वर किंवा 3 वर यायचो आणि परत येरे माझ्या मागल्या. तर आत्ताची स्थिती तशी आहे. परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे असं म्हणत नाही. ते म्हणतात की समजा तुम्ही 2 वर्षाचं काम पूर्ण केलं तर तुम्ही तेवढी डिग्री घेऊन बाहेर पडा. नंतर तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की एम्प्लॉयमेंट वर्सेस एम्प्लॉयबिलिटी हा एक चिरंतन मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की जे 3% 6% जीडीपीचा उल्लेख केला गेलेला आहे या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्यांनी खूप फरक पडेल. एम्फसिस ऑन डुईंग आणि नॉट जस्ट नोईंग हा एक खूप महत्वाचा भाग मला त्याच्यामध्ये वाटला, की तुम्ही फक्त थिओरॉटिकल नॉलेज आहे, पोपटपंची आहे, भोका आणि ओका आहे, 21 अपेक्षित आहे, याच्या पलीकडे जाऊन तुम्ही बनवा, काहीतरी तयार करा, प्रोजेक्ट करा. त्याच्यानंतर हे जे 10+2 ही जी संज्ञा आहे त्याच्या पलीकडे जाऊन 5+3+3+4 याच्यामध्ये मधले जे 3+3 आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स म्हणजे 10 दिवसाचं बॅगलेस स्कूल असं त्यांनी म्हटलं, की ज्याच्यामध्ये तुम्ही चक्क एखाद्या विषयाचं इमर्सिव्ह एक्सपिरियन्स ज्याला म्हणतात, की ते स्वतः करून बघा, नुसतं थिओरॉटिकल नॉलेज नको, बनवून बघा, बिल्ड अ प्रोटोटाईप. तर हा जो प्रकार आहे तो त्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. हे अर्थात लगेच काही घडणार नाहीये, याला 15 ते 20 वर्ष लागतील असा एक साधारण कयास आहे. त्याच्यामधलं इम्प्लिमेंटेशनच्या साठी पण बऱ्याच प्रणाली आता विकसित होत आहेत. परंतु याचा परिणाम आमूलाग्र ठरेल आणि याच्यामध्ये उद्योजकता याला खूप महत्व येईल, याच्यामध्ये उद्योजकता वाढेल. तुम्ही जसं म्हणताय त्या पद्धतीनं हे सगळं यायला 15 ते 20 वर्ष लागतील हे स्वाभाविक आहे. ते धोरणही असं म्हणतं की 2035 पर्यंत सगळ्या संस्था नव्यानं बनतील, स्वायत्त होतील. पण मी एक रिपोर्ट वाचला होता की 2030 साली जी स्किल्स एखाद्या एम्प्लॉयबल व्यक्तीला लागतील ती काय असतील हे आज आपल्याला माहितच नाहीये.
बऱ्याचशा संस्था, करेक्ट. मॅकेन्सी सारख्या संस्था असतील, IBM सारख्या संस्था असतील, ते असं म्हणतात की 2030ला तुमच्याकडे कोणती स्किल असल्यावर तुम्हाला जॉब मिळेल दॅट वी कॅनॉट टेल राईट नाव. तर इतक्या फास्ट आणि इतक्या फ्लेक्झिबल पद्धतीनं जे जग असेल त्याला आपली शिक्षण पद्धती कोपअप करू शकेल का नवीन? सो मला वाटतं की ज्या तऱ्हेने ही शिक्षण पद्धती डिव्हाइस केलेली आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की आपण ते करू शकू. आणि याच्यामध्ये प्रॅक्टिकल अडचणी असू शकतात, आहेत. म्हणजे आत्ताच त्रिभाषा सूत्राबद्दल काही ठिकाणी आपल्याला असं नकारात्मक मत मिळत आहे. काही ठिकाणी असं म्हटलं जात आहे की ह्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र या दोन्हीचा जो ताळमेळ असायला पाहिजे. विशेषतः जी अमेंडमेंट 76 मध्ये झाली ज्याच्यामुळे हे कंकरंट लिस्टमध्ये येतं, तर त्याच्यामध्ये पण एकसूत्रता येईलच कशावरनं, हे सगळे प्रॅक्टिकल भाग आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक महत्वाचा भाग जो येतो तो म्हणजे की टेक्नॉलॉजी एनेबलमेंट. तर टेक्नॉलॉजी एनेबलमेंटमुळे हे घडण्याची शक्यता जास्ती आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा जेव्हा आपण वापर करू त्यावेळेला मला असं वाटतं की क्रीजेस वुड बी आयर्न. म्हणजे ज्या काही अशा आपल्याला वाटतात की अडचणी येऊ शकतील त्याच्यावर आपल्याला मात करता येऊ शकेल. आणि त्याचा उहापोह हा डेफिनेटली नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ICTचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर हे एक महत्वाचं सूत्र त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. मला इतर एक सेकंदभर तुम्हाला थांबवायचं आहे की या विषयाला धरून तंत्रज्ञान हे भविष्यात शिक्षणासाठी एक बेसिक रिक्विजिट असेल याच्याबद्दल काही शंका नाही. म्हणजे कोरोनाच्या गेल्या 3 महिन्याच्या कालावधीत सगळ्यात जास्त डिजिटायझेशन कशाचं झालं असेल तर ते एज्युकेशन आणि IT वर्क फ्रॉम होम या दोनच सेक्टरचं झालं. एज्युटेक स्टार्टअप्स आहेत त्यांच्यासाठी आपण जी हॉकी स्टिक मुवमेंट म्हणतो की आता इथून पुढे वरच जायचंय, ही आली आहे असंही कित्येक तज्ञांचं मत आहे. पण माझा प्रश्न असा आहे की ज्या देशामध्ये 130 कोटीच्या देशात कसे बसे 60 ते 70 कोटी स्मार्टफोन आहेत, म्हणजे अजून एक कमीत कमी 40% जनता या इंटरनेटच्या ह्याच्यापासून लांब आहे. जरा पाऊस पडला की इंटरनेट कमी होतं, कुठं 2G असतं, कुठं 3G असतं. सो इन्फ्रा आपल्याकडे खरंच आहे का या शिक्षणासाठी लागणारा, आणि खरंच टेक्नॉलॉजी इनेबल होऊ शकेल का ऍट अ स्केल, हा माझा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर अगेन मला असं वाटतं की विथ गुड बिट ऑफ एफर्ट हो, त्याचं सकारात्मक उत्तर आहे. आणि याचं महत्वाचं कारण की ज्या वेळेला भारतामध्ये हे असं होऊ शकेल का असं आपण विचारतो त्याच्याच बरोबर आपण ही उदाहरणं लक्षात ठेवू की COD म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी या प्रकारचं मॉडेल भारतात वर्क होणार नाही असं ठामपणे खूप वेळा म्हटलं गेलं, परंतु आता आपण COD वर खूप अवलंबून आहोत. पार्ट नंबर 1. दुसरं उदाहरण म्हणजे की समजा एखाद्या गुगल मॅप सारखं तंत्रज्ञान की ज्याच्यावरनं आपण भारताचा कानाकोपरा एक्झॅक्टली मॅप करू शकू असं जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा इट वॉज रिडिक्युल्ड. आणि असं सांगण्यात आलं की हे शक्य नाही, भारतामध्ये रस्ते सुद्धा नीट नाहीये, तिथे हे कुठे करता येईल. आज कुठेही आपण भारतामध्ये गेलो तर रिक्षावाला सुद्धा गुगल मॅपचा वापर करतो. तर त्यामुळे हे अशक्य नाहीये. हे अवघड आहे मला मान्य, पण हे अशक्य नाहीये. आणि मला 1-2 उदाहरणं दाखवायची आहेत. आणि अगेन लेट मी स्टार्ट शेअरिंग द PPT. हे जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये अमरावतीची ही एक शाळा आहे आणि प्राथमिक शाळा आहे, म्युन्सिपाल्टीची शाळा आहे. आणि त्याच्यामध्ये अलेक्सा नावाची त्यांनी एक रोबॉट वापरली आणि तुम्हाला दिसतंय की ज्या तऱ्हेने मुलं एन्जॉय करतायत. आणि हे 2 वर्षापूर्वीचं नागपूर मध्ये आलेली रिपोर्ट झालेली गोष्ट आहे. तर त्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे की रोबोटिक्स किंवा IoT किंवा या सगळ्याचा वापर वाढता राहील आणि त्यामुळे ज्याला आपण बिचकतो, घाबरतो की एज्युकेशन मध्ये हे भारतात येऊ शकेल का, हे सगळं जिथे कनेक्टिव्हिटी एकदम उत्कृष्ट आहे अशा ठिकाणी, तर हा प्रश्न आता नक्कीच व्हॅलिड आहे. पण याचं एकूण जे 10-15 वर्षाचा रोल आउट पिरियड आहे त्याच्यामध्ये हे डेफिनेटली होईल असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये 5G ची भूमिका निर्णायक असेल. आणि 5G आपल्याला फारसं दूर नाहीये, आपण ऐकायला त्याच्याबद्दलचं बोलबाला आपण ऐकतो आहोत. मी तुला अजून एक व्हिडिओ दाखवू इच्छितो. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी प्ले करतो. हे बेसिकली केरळमधली एक शाळा आहे आणि त्याच्यामध्ये ऑगमेंटेड रियालिटी सारखी अत्यंत प्रगत तंत्रज्ञान हे शाळेमध्ये आणि तेही प्राथमिक आणि साध्या शाळेमध्ये वापरलं गेलंय. तर मी हा व्हिडिओ प्ले करून बघतो म्हणजे आपल्या श्रोत्यांना लक्षात येईल की हे आता ऑलरेडी घडतंय. हे काही फारफेच्ड आपण बोलत नाहीये.
of a classroom in Malappuram, Kerala, an elephant appears next to a teacher. 1, 2, 3. The Moorkanadu AEMAUP school is experimenting with augmented reality during their virtual classes. This is the LKG class of the school. It's not just elephants. In class 6, a Hindi teacher stands next to a cow as she explains what a guide is. लक्षात येईल की तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला वाटतो तेवढा अवघड आणि ज्या पद्धतीने 5G आपल्याकडे येईल आणि ज्या पद्धतीने आता सुद्धा आपण म्हटलं तर शेवटी काय आहे की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. आता कोविड-19च्या लॉकडाऊनच्या मुळे अनेक ठिकाणी ऑनलाईन शाळा ज्या अशक्यप्राय वाटत होत्या त्या घडतायत. लोक घरनं करतायत, मोबाईलवरनं करतायत. नंतर कोर्सेरा, स्वयं किंवा या प्रकारचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा अतिशय मोठा वापर होतोय. आता आपण सुद्धा जे सेशन करतो आहे आणि लोकांशी बोलतोय ते तू कोल्हापूरमध्ये मी पुण्यात बसून करतोय, नाहीतर अर्थातच आपण चहाचा कप घेत आपण तुझ्या स्टुडिओमध्ये भेटलो असतो. सो मला नाही वाटत की तंत्रज्ञान हा मुद्दा खूप गंभीर राहील. आता आहे, मान्य आहे, पण ह्याचा स्पॅन काही अगदी 2-3 वर्षातला नाहीये. या पुढे 10-15 वर्षांमध्ये जे रोल आउट होणार आहे आणि त्याच्यामध्ये इनफॅक्ट माझं तर म्हणणं उलट आहे की तंत्रज्ञान हे इक्वलायझर आहे. म्हणजे ते सर्वांना समान पातळीवर आणतं. इनफॅक्ट ग्रामीण शहरी किंवा गरीब श्रीमंत, आहेरे नाहीरे या वर्गाला समान संधी उपलब्ध करून देणे हे तंत्रज्ञानाचं खूप महत्वाचं काम आहे. तर त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बद्दलचं नॉलेज आणि तंत्रज्ञानाचा वापर या दोन्ही गोष्टी या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहेत आणि त्या अतिशय सेंट्रल आहेत. तर त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये फार बिचकावं. आपण काळजी घ्यावी पण बिचकू नये असं. सो या सगळ्या ओव्हरऑल नवीन पॉलिसीमध्ये आणि कोरोना नंतरच्या धोरणामध्ये टीव्ही चॅनल्स, स्वयंप्रभासारखे चॅनल्स, पोर्टल्स, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, मूक्स या सगळ्याविषयी भरपूर चर्चा चालू आहे. पण तुम्ही आता जे उदाहरण दिलं, ऑप्टिमिस्टिक उदाहरणं दिलीत, तरी मला 2 प्रश्न पडतात. मी ते क्रमाक्रमाने विचारतो. माझा पहिला प्रश्न असा आहे की असाही अनुभव येतोय की शिक्षण हे पूर्णपणे व्हर्च्युअल करता येणं शक्य नाही. जो फील इन पर्सन शिकवण्यात असतो, एकमेकांना भेटल्यानंतर येण्यात असतो, सॉफ्ट स्किल्स असतात, लाईफ स्किल्स असतात की ज्या ऍक्च्युअली माणसाला एम्प्लॉयबल बनवतात, समाजात जायला शिकवतात, तर शिक्षण हे खरं तर ऑफलाईन जास्त योग्य आहे. तर हे मत तुम्हाला पटतं का? या निमित्तानं आलाय मुद्दा म्हणून मी विचारतो. हो, तर 100% पटतं. शिक्षकाचं स्थान हे अर्थातच तंत्रज्ञान घेऊ शकणार नाही. तंत्रज्ञान हे फक्त त्याला मदत करेल आणि त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की तंत्रज्ञानावरच पूर्ण आपण अवलंबून राहणार नाहीये. पण त्यांनी एक महत्वाचा बदल आपल्याकडे होईल, तो म्हणजे की जे अध्ययनाचं काम आहे की जे बऱ्यापैकी ट्रान्झॅक्शनल आहे, जे रिपिटेटिव्ह आहे, तो पार्ट हा तंत्रज्ञानाकडे जर आपण सुपूर्त केला तर शिक्षक हा मेंटॉरिंगचा जॉब जास्ती चांगला करू शकेल. म्हणजे मुलांची हजेरी घेणं, त्यांचं असेसमेंट करणं, त्यांच्यासाठी नोट्स बनवणं, त्यांच्यासाठी स्लाइड्स बनवणं, हा जो सगळा प्रकार आहे तो जर का ऑटोमेट झाला आणि जर शिक्षक हा मुलांच्या भावनिक पातळीवर त्यांना जर मदत करायला लागला की ज्याच्यासाठी त्याला आता भरपूर वेळ आहे, तर उलट शिक्षणाची पातळी वाढेल. आणि हे नुसतं हायपोथेटिकल म्हणून सांगत नाहीये, हे परदेशात घडतच आहे ना. परदेशामध्ये शिक्षक हे तुम्हाला जास्तीत जास्त तंत्रज्ञान स्नेही दिसतील आणि त्यांचा मुख्य रोल हा कनेक्टिंग विथ द स्टुडंट्स आहे. आणि त्यामुळे ते आपल्याला उलट तंत्रज्ञानाने सुकर होणार आहे. कारण मला नाही, आणि तुझं म्हणणं बरोबर आहे की इट विल बी अ ब्लेंडेड लर्निंग. ब्लेंडेड लर्निंग म्हणजे काय की समजा 70% भाग हा मुलं स्वतःच शिकून येतील, घरीच लेक्चर पाहतील, रेकॉर्डेड लेक्चर पाहतील आणि मग येऊन वर्गामध्ये फेस टू फेस, ह्युमन टू ह्युमन लेवलवर ते प्रश्न विचारतील आणि ते एकत्र सोडवतील शिक्षकांच्या. पण पहिल्यापासून सगळं शिकवण्याची क्रिया हे करण्यासाठी शिक्षकाची ऍक्च्युअली गरज नाहीये. इनफॅक्ट मी तर एक टर्म काढली आहे आणि त्याला मी Google++ असं म्हणतो. मी सर्व शिक्षकांना ज्या वेळी त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतोय तेव्हा त्यांना सांगतोय की अजून 5 वर्षामध्ये आपण Google++ असे शिक्षक व्हायला पाहिजे. नाहीतर एक दिवस असा येईल जेव्हा वर्गात मुलं हात वर करून विचारतील की मास्तर तुम्ही शिकवताय ते आम्हाला घरी पण उपलब्ध आहे, मला या मोबाईलवर उपलब्ध आहे, मला तुमची गरज काय. तर हे Google++ आपण होणे याच्यासाठी आपल्याला जो वेळ पाहिजे तो तंत्रज्ञानच देणार आहे.
त्यामुळे एका पॉझिटिव्ह वे मध्ये आपण म्हणू काट्यानी काटा काढला जातोय की तंत्रज्ञानाच्या मुळे शिक्षकांना एनेबलमेंट होणार आहे. मला नाही वाटत की त्याचं आणि एक चांगल्या शिक्षकाचं वैर राहील, ते एकमेकाला परस्पर पूरक आहे असं म्हणतात. ह्या गुगल प्लस प्लस वरून मला हे सुचलं की आता ही कॉम्पिटिशन अशी होईल की समजा मी कॉलेजमध्ये शिकतोय तर मी म्हणेन की म्हणजे एखादा विद्यार्थी म्हणेल की सर हे मी कोर्सेरावर शिकलो या फॅकल्टी कडून की ज्यानं स्वतःच AI काढले, तुम्ही याच्या पुढचं बोला. तर आता फॅकल्टीला सुद्धा स्वतःला ग्लोबल बेंचमार्किंग करावं लागेल का? विशेषतः NAP मध्ये जेव्हा 100 टॉपच्या युनिव्हर्सिटीना भारतात याची संधी दिली आहे तेव्हा शिक्षकांच्या बाबतीत काय बदल होते? खूप बदल होतील शिक्षकांच्या बाबतीमध्ये. एकतर मला माहितीये काही विद्यापीठांच्या व्हाईस चान्सलर्स वगैरे यांच्याबरोबर बोलताना मला हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की 15 ते 20% शिक्षकांची कपात करणं आवश्यक होईल. म्हणजे नोकऱ्या ऍक्च्युली कमी होतील, पण त्याचबरोबर जे शिक्षक शिकवतील त्या लोकांना त्या विषयामध्ये तज्ञ होणे, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल अनुभव घेणे आणि नोईंगच्या पेक्षा डुईंग वर भर देणे हे त्यांना डेफिनेटली करावं लागेल. आणि त्यासाठीच म्हणतोय गुगल प्लस प्लस हे शिक्षकांनाही लागू आहे आणि विद्यार्थ्यांनाही लागू आहे आणि ते शिक्षकांना डेफिनेटली करावं लागेल. आणि कंटिन्युअस लर्निंग हा जो प्रकार आपल्याकडे काही वेळा अत्यंत एक काय म्हणू आपण फॉर्मॅलिटी म्हणून केला जातो, औपचारिकता म्हणून केला जातो, त्याच्या पलीकडे जाऊन खरोखरच शिक्षण घ्यावं लागेल, इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करावं लागेल. अजून एक भाग मला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये चांगला वाटतो तो म्हणजे की व्होकेशनल ट्रेनिंगला खूप महत्व दिलेलं आहे. ज्यांना व्होकेशनल ट्रेनिंग करायचं आहे की ज्याला परदेशामध्ये खूप मान आहे, वेल्डर, फिटर, कार्पेंट्री याला प्रचंड मान आहे, आपल्याकडे ते थोडं कमी लेखलं जातं आणि त्यांना अनावश्यक गोष्टी शिकवण्याचं काहीच कारण नाहीये. तर ही जी लाईट बट टाईट हे जे संज्ञा वापरली तर त्याच्यामध्ये मला हा भाग खूप महत्वाचा वाटतो. कारण नाहीतर काय होईल, हे जे आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया याच्यामध्ये होणार काय आहे, नाहीतर की आपण बाहेरच्या देशातनं पार्ट्स घेऊन येणार आणि भारतामध्ये ते असेंबल करणार. दिस इज नॉट आत्मनिर्भर. आत्मनिर्भर भारतमध्ये ते आपण इथेच तयार केले पाहिजे आणि शक्यतो उलट बाहेर विकले पाहिजे. ते करण्यासाठी जे व्होकेशनल ट्रेनिंग लागेल, त्यासाठी ज्या प्रकारचे शिक्षक लागतील, त्याच्यामध्ये हे गुगल प्लस प्लस विल बी व्हेरी 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 इम्पॉर्टंट. नक्की. तुम्ही आता आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचा उल्लेख केला म्हणून मला हा प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाहीये की अशी एक कायम टीका केली जाते की फक्त घोषणा होतात. आत्मनिर्भर भारत चांगला शब्द आहे, मेक इन इंडिया चांगला शब्द आहे, अजून काय स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया चांगली घोषणा आहे. असंच काहीच या NAPचं होऊन बसेल का की सगळं कागदावर चांगलं आहे पण प्रत्यक्षात काही खरं नाही? हा, म्हणजे अशा कुठल्याही पॉलिसी बाबत जे होऊ शकतं ते इथं पण होऊ शकतं. दिस इज नॉट अन एक्सेप्शन. अर्थातच कुठलीही पॉलिसी तुम्ही कशी राबवता त्याच्यावर ते अवलंबून राहील, पण अर्थात याचा विचार झालेला आहे. आणि मला असं वाटतं की मुख्य जो फॅक्टर मे बी आधीच्या ज्या बदल जे सुचवले गेले होते आधीच्या काळांच्या मध्ये 34 वर्षापूर्वी, तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा पीस मिसिंग होता आणि तो म्हणजे इकोसिस्टम ज्याला आपण म्हणतो. असं एकांगी तुम्ही बदल करू शकत नाही, त्याच्यामध्ये जी पूरक सिस्टीम लागते, संरचना लागते, तीच नव्हती. मला वाटतं की जो आमूलाग्र बदल आहे, फंडामेंटल चेंज आहे, त्याच्यामुळे हे होण्याची शक्यता वाढलेली आहे. म्हणजे जर का तुम्ही विचार करायला गेलात की इकोसिस्टीम मध्ये काय झालं, एक तर GDP 6% तुम्ही नेलात, रिसर्च की तंत्रज्ञानावर नाहीये, शास्त्रात नाहीये, बाकीच्याही विषयांच्यावर, भाषा, संस्कृती, संवर्धन याला पण खूप मोठं महत्व दिलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये 20,000 कोटीची तरतूद आहे की दरवर्षी एवढा रिसर्चवर खर्च केला जाईल. हे आधी झालेलं नाहीये आणि त्यामुळे ही जी पूरक संरचना आहे, इकोसिस्टीम आहे, त्याच्याबद्दल खूप मोठा विचार केला गेल्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्याला फरक दिसण्याची शक्यता आहे. आणि त्याच्याबद्दलची एक स्लाइड मला वाटतं की आय वुड लाईक टू शेअर. जरी आपल्याला 2030 मध्ये कोणते स्किल्स लागतील हे माहिती नसलं तरी फ्युचर ऑफ जॉब्स वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांनी 2020 मध्ये काय लागेल याच्याबद्दल एक अनुमान बांधलं होतं आणि ते इथं स्क्रीनवर आहे. आणि त्याच्यामध्ये दिसेल की क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याला खूप महत्व 2020 मध्ये आहे. आणि क्रिएटिव्हिटी जी नंबर 10 वर होती ती नंबर 3 वर आली आहे. मला तर वाटतं क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंग हा पार्ट 2025 आणि 30 मध्ये अजून वर जाईल. एक्झॅक्टली जॉब नेचर कदाचित आपल्याला माहिती होणार नाही, पण स्किल्स कोणते हे आपल्याला माहिती होईल. आणि त्याच दृष्टीने
एक मीच काढलेलं मॉडेल तुला दाखवतो, त्याला मी Google++ अ न्यू अजाईल करिअर मॉडेल असं त्याला मी नाव दिलंय, की ज्याच्यामध्ये हे जे खाली आहेत ते प्रोफेशनल सक्सेस म्हणजे मेमरी, रोट मेमरी, पाठांतर, घोका आणि ओका, अनालिटिकल एबिलिटी मध्ये थोडंफार त्याचं असं इव्हॅल्युएशन किंवा अंडरस्टँडिंग, म्हणजे हे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी मधले काही भाग आहेत. याच्यावर आपण फार तर गुगल पर्यंत जाऊ शकू, पण Google++ पर्यंत जायचं असेल तर क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, सोशल अवेअरनेस, सेल्फ डिस्कव्हरी, जनरल नॉलेज, थॉट लिडरशिप हे आपल्याकडे यायला लागेल. आणि ते आणण्याची प्रक्रिया या मॉडेलमध्ये मला दिसतेय. आणि शेवटी जर सांगायचं झालं तर आपण असं म्हणतो की मायक्रोसॉफ्टचा सीईओ सत्या नाडेला भारतीय आहे किंवा गुगलचा सीईओ सुंदर पिचाई भारतीय आहे, परंतु भारतामध्ये फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट कधी होणार आहे? गेले 15 वर्ष इंडस्ट्री, अकॅडमिया इंटरॅक्शन मध्ये आपण घासून गुळगुळीत झालेला चिरंतन प्रश्न आहे. मला वाटतं की यापुढचं गुगल, फेसबुक किंवा मायक्रोसॉफ्ट भारतात तयार होण्यासाठी आपल्याला बरेच प्रयत्न करायला लागतील. त्यातली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही खूप महत्त्वाची. एक तुला छोटी गोष्ट सांगतो आणि सिंपल आहे, पण आय थिंक व्हेरी पर्टिनंट टू व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट टुडे. एक माणूस एका चौकामध्ये काहीतरी शोधत असतो, दुसरा माणूस येतो आणि त्याला विचारतो तुम्ही काय शोधताय? तर हा माणूस त्याला सांगतो अरे माझी अंगठी हरवली आहे, ती शोधतोय. हा म्हणतो मी तुम्हाला मदत करतो. थोडी शोधल्यानंतर त्याला विचारतो तुमची अंगठी कुठे पडली? या चौकात तिकडे पडली का इकडं कुठे पडली? तर तो म्हणतो नाही या चौकात नाही, मागच्या चौकात पडली आहे. मग हा दुसरा माणूस त्याला पहिल्याला विचारतो मग तुम्ही इथं का शोधताय? तर तो पहिला माणूस म्हणतो की याचं कारण इथं ट्यूबलाईटचा प्रकाश आहे, ज्या चौकात पडली तिथं अंधार आहे, म्हणून मी तिथे शोधत नाहीये. मला वाटतं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा प्रश्न मूलभूतपणे का सोडवते तर असा सोडवते. कदाचित यापुढचं गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट भारतात तयार होण्यासाठीची जी अंगी आहे ती शिक्षणाच्या चौकात हरवली होती आणि आपण भलत्या चौकात त्याची उत्तरं शोधत होतो 34 वर्ष. म्हणून मी जास्ती ऑप्टिमिस्टिक आहे की या प्रकारची इकोसिस्टीम तयार करणारी, आमूलाग्र बदल करणारी आणि मूलभूत प्रश्नांना भिडणारी अशी ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. म्हणून मी जास्ती याच्याबाबत आशावादी. कोविड-19च्या मुळे लोकांवरचं म्हणजे माणसांवरचं अवलंबित्व हे कमी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अनालिसिस आणि स्टॅटिस्टिक्स याच्यावरची आपली पकड आपण कुठल्याही फील्डमध्ये असलो तरी वाढवायला पाहिजे. यू मस्ट नो गोइंग बियॉन्ड युअर स्वॉट अनालिसिस की तुम्हाला खरंच काय आवडतं. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.